रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ पूर्वीचे चंपावती नगर म्हणजे आजचे चौल, तिथे खूप सारी देवाची मंदिरं आहेत आणि तिथे एक चंपावती देवीचं मंदिर आहे। आज त्याविषयी आपण थोडंसं जाणून घेणार आहोत। चौल नाक्यावरून अर्धा ते 1 किलोमीटरवर हे मंदिर आहे। मंदिर ऐतिहासिक आहे। पुरातन काळापासून या मंदिराची प्रसिद्धी आहे। या मंदिरातील देवीच्या मूर्तीची मान वाकडी आहे। त्याची एक कहाणी आहे। फार वर्षापूर्वी एकदा एक खलाशी आपली नाव घेऊन समुद्रात गेला होता। वादळ सुटलं, समुद्र खवळला, त्याची नाव भरकटू लागली, बुडू लागली। तो खूप घाबरला व त्याने या चंपावती देवीचा धावा केला व तो म्हणाला, देवी माझी नाव किनाऱ्याला लागू देते, यातून मला वाचव, माझी लवकरात लवकर नाव किनाऱ्याला लागू दे, असं त्याचं म्हणणं होतं। त्यानंतर तू जर माझी नाव किनाऱ्याला लवकरात लवकर लावलीस, माझा जीव वाचला, तर मी तुला 1000 रुपयाची फुलं तुझ्या पायावर वाहीन। आणि काय आश्चर्य, हळूहळू वादळ शांत होत गेलं, समुद्र शांत झाला आणि त्याची नाव किनाऱ्याला लागली। तो धावतच चंपावतीच्या मंदिरात आला, देवीच्या पाया पडला, देवीचे आभार मानले व देवीला म्हणाला, मी आता माझी नवसाशी बोललेली फुलं आणायला जातो। तो फुलं आणण्यासाठी चौलच्या नाक्यावर गेला, पण तिथे एकही फुलवाली नव्हती। एक म्हातारी बाई होती। तो धावतच तिच्याजवळ गेला, पण तिच्याकडची सगळी फुलं संपली होती। टोपलीत सोनचाफ्याच्या फुलाचं एकच पाकळी शिल्लक होती। त्यांनी काय केलं, ती एक पाकळी घेतली आणि त्या बाईला 1000 रुपये देऊ केले। ती पाकळी घेऊन तो धावतच मंदिरात आला। त्याने ती पाकळी श्रद्धापूर्वक देवीच्या पायावर वाहिली आणि देवीला नमस्कार केला व देवीला बोलला की मला फुले मिळाली नाहीत, पण मी 1000 रुपये देऊन ही पाकळी आणून तुझ्या पायावर घातली आहे, वाहिली आहे। तर देवी, माझा नवस तुला पोहोचला का ते मला सांग। तेव्हा देवीने मान हलवली आणि पोहोचला असे त्याला सांगितले। तेव्हापासून ह्या देवीची मान वाकडी आहे अशी आख्यायिका आहे। तुम्ही जर कधी अलिबागला गेलात तर नक्की चौलमधील या चंपावती देवीच्या मंदिरात जावा, श्रद्धापूर्वक देवीचं दर्शन घ्या। ही देवी तुमचे सर्व मनोकामना, तुमचे सर्व मनोरथ, इच्छा, आकांक्षा नक्की पूर्ण करेल, यात शंकाच नाही। धन्यवाद।